भगवान महादेव यांची संपूर्ण जगभरात मंदिर आहेत. महादेवांची पूजा सर्वाधिक केली जाते, कारण भगवान शंकरांना देवांचे देव अर्थात महादेव म्हटले जाते. त्रिदेवांमध्ये संहाराचे अधिपती म्हणून भगवान शंकरांना ओळखले जाते. आपल्या प्रत्येकाच्याच घरात महादेवाची पिंड रूपाने पूजा केली जाते. परंतु देवघरातील महादेवांची पिंड कशी असावी या संदर्भात काही नियम आहेत. आज ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी, आपल्या घरातल्या देवघरात महादेवांची पिंड ठेवली जाते, मूर्ती किंवा फोटो नाही. त्याचप्रमाणे देवघरातील पिंडीवर नाग नसावा तथा नंदी देखील नसावा. पिंड साधी दगडी असली तरी चालते, पितळाची असेल तर उत्तम. देवघरातील पिंड 3 इंचापेक्षा मोठी असू नये किंवा ती 3 इंचापेक्षा छोटीही असू नये. शिवपुराणानुसार शिवलिंगाची दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करणे आवश्यक आहे. नियमित रूपाने या शिवलिंगाची पूजा करणे शक्य नसेल तर अशा लोकांनी शिवलिंग आपल्या घरात ठेवू नये. किमान सोमवारी तरी आपण शिवलिंगाची सकाळ संध्याकाळ पूजा अवश्य करावी. शिवपुराणानुसार घरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवल्याने सुद्धा घरात अनेक प्रकारच्या आपदा आणि संकट निर्माण होतात. भगवान महादेव हे देवाधिदेव असून हे न्यायप्रिय दैवत आहे आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत. देव, दानव, यक्ष, किन्नर, भूत, प्रेत, पिशाच आणि इतरही अनेक योनी जीव महादेवांना पूजतात आणि जिथे महादेवांची मूर्ती किंवा फोटो असतो तिथे त्यांचे हे सर्व भक्त उपस्थित असतात अशी मान्यता आहे. महादेवांचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानात असते आणि म्हणूनच आपल्या घरातल्या देवघरात महादेवांचा फोटो अथवा मूर्ती नसावी. मानवाला पिंडपूजन सांगितले आहे. म्हणूनच संपूर्ण भारतात भगवान शंकरांच्या मुख्य शक्तिपीठांवर त्यांची पिंड किंवा लिंग रूपाने पूजा केली जाते. 12 ज्योतिर्लिंग देखील पिंड रूपानेच आहेत. यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते.